निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करणारे देवाभाऊ आता यापासून पळ काढत आहेत. मात्र संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी अमळनेर येथील इंदिरा भवन येथे आयोजित सभेतून दिला. माजी मंत्री बच्चू कडू यांचे रविवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. त्यांनी बळीराजा स्मारक स्थळी भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांची बळीराजा स्मारक ते इंदिरा भवन अशी मिरवणूक काढण्यात आली. बच्चू कडू यांनी आपल्या भाषणातून केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सभेला महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. अमळनेर लायन्स क्लब ऑफ तर्फे स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर सुजान मंगल कार्यालयात सेमिनार संपन्न झाले. सेमिनारचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रोहन शाह यांनी अत्यंत सोप्या भाषेत तणावाचे स्वरूप, कारणे आणि उपाय सांगत श्रोत्यांना विचार करायला भाग पाडले. प्रास्ताविक अध्यक्ष डॉक्टर संदीप जोशी यांनी केले. या सेमिनारला नागरिक, डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सचिव महेंद्र पाटील, प्रोजेक्ट चेअरमन लायन प्रदीप जैन, लायन चेतन जैन, लायन प्रशांत सिंघवी यांनी विशेष परिश्रम घेतले. संत सखाराम महाराज वाडी संस्थानात शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण उत्सवात स्वयंसेवकांमध्ये आनंद दिसून आला. यावेळी अनिल भालेराव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर श्री विक्रांत पाटील उपस्थित होते. शनिवारच म्हसकर प्लॉट स्वामीनारायण मंदिरासमोर स्टेशन रोड येथून संघाचे संघोष पथसंचलन काढण्यात आले. या उत्सवात नगरातील स्वयंसेवक तसेच समाजबांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी उत्सव रविवारी उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेनुसार पातोंडा परिसराला तालुका आयाम म्हणून मान्यता मिळाल्यानंतर हा उत्सव साजरा करण्यात आला. पातोंडा ग्रामपंचायत चौकातून पथसंचलनाला सुरुवात झाली. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध संचलन केले. गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांची उधळण करून स्वागत केले. अमळनेर तालुक्यातील लोणे येथून अज्ञात चोरट्यांनी अनिल राजाराम पाटील यांच्या मालकीच्या गट नंबर 29-2 मधील जनावरांच्या गोठ्यातून 72,000 रुपये किमतीच्या 4 म्हशी चोरून नेल्याची घटना 3 रोजी रात्री ते 4 रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत. अमळनेर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विनोद बोरसे यांची निवड झाली. 4 ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यात सात्री येथील पोलीस पाटील माजी सैनिक विनोद शालिग्राम बोरसे आणि लखीचंद रमेश पाटील यांच्यात सरळ लढत झाली. त्यात विनोद बोरसे यांना 64 तर लखीचंद पाटील यांना 54 मते मिळाली. त्यात विनोद शालिग्राम बोरसे हे विजयी झाले. गेल्या 2 महिन्यापासून पोलीस पाटलांचा तालुका अध्यक्षपदाबाबत वेळोवेळी बैठका घेऊनही तिढा सुटत नव्हता. अखेर पोलीस पाटील गाव कामगार संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नामदेव महाजन यांच्या समक्ष ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. राज्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत नवीन तालुका अध्यक्ष यांची सनद देऊन बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली. लवकरच तालुक्यातील उर्वरित कार्यकारिणीची घोषणा तालुकाध्यक्षांसह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत करण्यात येईल, असे तालुकाध्यक्ष विनोद बोरसे यांनी सांगितले. पोलीस पाटलांसह समाजातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बोरसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.